आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. आपल्या आधुनिक संस्कृतीसाठी आध्यात्मिक मूल्यांचा समावेश करणं आवश्यक. माता अमृतानंदमयी यांचं नागपुरात सिव्हिल 20च्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. सिव्हिल 20 गटामुळे G20 समूहाचा सामाजिक संदर्भ विस्तारण्यास मदत. नागपुरात आयोजित कार्यकारी समितीच्या बैठकीत तज्ज्ञांचा सूर. जुन्या पेन्शन योजनेवरून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप मागे. सरकारशी सकारात्मक चर्चेअंती निर्णय. आणि सहाय्यक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पद भरण्यास वित्त विभागाची मान्यता. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील. लोक या जगात 2 प्रकारचं दारिद्र्य अनुभवतात. पहिलं म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा यासंबंधीचं, आणि दुसरं म्हणजे प्रेम आणि करुणेचं दारिद्र्य. जर आपल्यात प्रेम आणि करुणा असेल तर आपण पहिल्या गरिबीचं दुःख अनुभवणाऱ्या लोकांना देखील दिलासा देऊ शकतो. प्रेम आणि करुणा हे गुण आपण जोपासले पाहिजेत. आपल्या आधुनिक संस्कृतीसाठी आध्यात्मिक मूल्यांचा समावेश करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन माता अमृतानंदमयी यांनी नागपुरात आयोजित C20च्या उद्घाटन प्रसंगी केलं. देशाच्या G20 अध्यक्षपदाअंतर्गत नागपूर इथं आज नागरी संस्था अर्थात C20 कार्यगटाच्या पहिल्या बैठकीला सुरुवात झाली. C20च्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी नागपूर व्हॉईस, नागपुरातील नागरी संस्था संघटनेच्या निवेदनांचं संकलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माता अमृतानंदमयी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. C20च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की C20 परिषदेतील सर्वात प्रतिष्ठित अशा या शिखर परिषदेत सहभागी होऊन आणि सुकाणू समितीचे प्रतिष्ठित सदस्य, CSO आणि NGO वक्ते यांच्यासोबत वैयक्तिकरित्या भेटून मला खूप समाधान वाटलं. या व्यासपीठावर महत्वाच्या विचारांचं देवाणघेवाण होत असल्याचं त्या म्हणाल्या. आज आणि उद्या असे 2 दिवस संपन्न होत असलेल्या या शिखर परिषदेच्या सुरुवातीच्या बैठकीत नागरी संस्था संघटनांचं विचारमंथन होत आहे. यामध्ये प्रामुख्यानं आरोग्य, पर्यावरणपूरक जीवनशैली, कला आणि हस्तकला यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येत आहे. या बैठकीत या ठिकाणी होणाऱ्या चर्चांना पुढे धोरणात्मक प्रस्तावांचं स्वरूप देण्यात येईल आणि ते प्रस्ताव G20 सचिवालयाला प्रदान केले जातील. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकारनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत विशेष सत्रात केली. ही गारपीट इतकी मोठ्या प्रमाणात होती की यामुळे द्राक्ष, मोसंबी, डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सरकारनं त्वरित पंचनामे करून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी दानवे यांनी केली. सभागृहाचं नियमित कामकाज सुरू होताच अंबादास दानवे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्तावही मांडला. नुकसानग्रस्त भागात अजून पंचनामे सुरू झालेले नाहीत तर दुसरीकडे हे सरकार सभा समारंभात मग्न आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 6 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जनावरही दगावली आहेत. त्यामुळे यावर तातडीनं चर्चा घेऊन सरकारनं निर्णय घ्यावेत अशी मागणी दानवे यांनी केली. एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तात्पुरता पर्याय दिला असून शेतकऱ्यांनी पाठवलेल्या नुकसानीच्या मोबाईल छायाचित्राचीही नोंद घेण्यात येईल असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं. यासाठी मोबाईल क्रमांक आणि लँडलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. पंचनाम्यांमध्ये हेही छायाचित्र ग्राह्य धरली जातील असं सत्तार यांनी सांगितलं. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत अशी आग्रही मागणी मांडली. राज्यातल्या खाजगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा देखभालीसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसकट ताब्यात घेण्याची सरकारची तयारी आहे असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत शिक्षक सदस्य किरण सरनाईक यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे असं ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत तसंच शिक्षण संस्था चालकांशी साधक बाधक चर्चा करूनच यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याच्या सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.
सिव्हिल 20 इंडिया 2023 गटामुळे G20 गटाच्या कार्यकक्षा विस्तारल्या असून सामाजिक मुद्द्यांचा समावेश होण्यास मोलाची मदत झाली असल्याची भावना आज नागपूर इथं झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. सिव्हिल 20 इंडिया 2023 गटाच्या कार्यकारी समितीची बैठक आज नागपूर इथल्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला सिव्हिल 20 इंडिया 23 गटाच्या सुकाणू समितीचे सदस्य, आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आणि सिव्हिल 20 इंडिया 2023 गटाचे कार्यकारी गटसमन्वयक तसंच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि सिव्हिल 20 इंडिया 2023 गट सचिवालयाचे आश्रयदाते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांमध्ये भारतातल्या अमृता विद्यापीठमचे अध्यक्ष स्वामी अमृत स्वरूपानंद, सेवानिवृत्त भारतीय राजदूत आणि सिव्हिल 20 इंडिया 2023चे शेर्पा विजय के नांबियार, विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे, ब्राझीलमधील गेस्टॉस आणि सिव्हिल 20 इंडिया 2023च्या ट्रोईका सदस्य अलेसांद्रो नीलो, मार्टिन रिचर्ड्स, लेक्झेमबर्गच्या रायझिंग फोर्म्सच्या सहसंस्थापक आणि संचालक आणि माजी युरोपियन कमिशनर ऑफ जस्टिस निधी गोयल, सिव्हिल 20 इंडिया 2023 शेर्पा आहा मफ्तूचंद आणि सिव्हिल 20 इंडिया 2023चे उपशेर्पा स्वदेश सिंग आणि किरण डीएम हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांमध्ये क्लिंटन हेल्थ ॲक्सेस इनिशिएटिव्हचे क्लिनिकल डायरेक्टर डॉक्टर अँडी कार्मोन, एशियन डेव्हलपमेंट अलायन्सचे प्रादेशिक समन्वयक ज्योत्स्ना मोहन, द प्रकारसा इंडोनेशियाचे बिन्नी बुचोरी, एड्स हेल्थकेअर फाउंडेशन ग्लोबल ॲडव्होकसी आणि पॉलिसीचे संचालक गिलर्मिना अलानिस, इटली महासचिव रिकार्डो मोरो, अबॉंग ब्राझीलचे पेड्रो बोका, सेवा इंटरनॅशनलचे ग्लोबल समन्वयक श्याम परांडे, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर शशी बाला यांचा समावेश होता. वेळ, प्रयत्न आणि परमेश्वराची आराधना या बाबी आपल्या जगण्याचे सर्वात महत्वाचं अंग असल्याचं सांगून स्वामी अमृता स्वरूपानंद म्हणाले, अध्यात्म हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सरकारनं तळागाळातील सर्वसामान्य माणसांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या धोरणांच्या माध्यमातून याच तत्वाचं पालन करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आता मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांच्या संघटनांनी समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितलं की सरकारशी सकारात्मक चर्चा झाली असून सरकारनं त्यांच्या मागण्या मूलभूत मानून मान्य केल्या आहेत. शासनानं समिती स्थापन करून 3 महिन्यात याबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा सविस्तर अभ्यास करून या संदर्भात निर्णय घेण्याचं शासनानं ठरवलं असल्याचंही संयोजक विश्वास काटकर यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली. यासोबतच काटकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अंतर्गत 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील 25% जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून आता शनिवार 25 मार्चपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रक्रियेत अकोला जिल्ह्यातील 1946 जागांसाठी 19 मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं 6211 अर्ज प्राप्त झाले होते. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथं 19 मार्च रोजी दुपारी 3 वाजता श्वेतांबर बांधवांकडून गावात रॅली काढण्यात आली. रॅली बसस्थानक परिसरातून पोलीस स्टेशन मार्गे गुजरी चौकातील नीलकंठ भवन समोर आली असता दिगंबर आणि श्वेतांबर समुदायातील लोक एकमेकांच्या समोर घोषणाबाजी करून आमनेसामने भिडले. देशातल्या एटीएम मशीन्समध्ये 2000च्या नोटा न भरण्याच्या कोणत्याही सूचना सरकारनं बँकांना दिल्या नाहीत असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिलं. ग्राहकांच्या गरजांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून बँकाच हा निर्णय घेत असतात असं त्यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेकडे 2019-20 या आर्थिक वर्षानंतर 2000च्या नोटांची मागणी आली नसल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहाय्यक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदं भरण्यास वित्त विभागानं मान्यता दिली असून ही पदं भरण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. पाटील म्हणाले, वित्त विभागानं 2088 सहाय्यक प्राध्यापक पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून ही पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसंच 100% रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदं भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय उच्चस्तरीय सचिव समितीनं मंजूर केलेल्या पदांपैकी उर्वरित ग्रंथपाल 121 आणि शारीरिक शिक्षण संचालक 102 अशी एकूण 223 पदं भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत वित्त विभागाला विनंती करण्यात आली होती. या प्रस्तावाला वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार पदभरतीला मान्यता देण्यात आल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. आज आणि उद्या विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान आज विदर्भात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्यास हलका पाऊस पडू शकतो. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आपल्या आधुनिक संस्कृतीसाठी आध्यात्मिक मूल्यांचा समावेश करणं आवश्यक. माता अमृतानंदमयी यांचं नागपुरात सिव्हिल 20च्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. सिव्हिल 20 गटामुळे G20 समूहाचा सामाजिक संदर्भ विस्तारण्यास मदत. नागपुरात आयोजित कार्यकारी समितीच्या बैठकीत तज्ज्ञांचा सूर. जुन्या पेन्शन योजनेवरून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप मागे. सरकारशी सकारात्मक चर्चेअंती निर्णय. आणि सहाय्यक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदं भरण्यास वित्त विभागाची मान्यता. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.